शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. आपलं स्वागत आहे जनता न्यूज चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आज 17 जून 2026 रोजी आज आपण बघणार आहोत पीक विमा योजना आणि त्याची सद्यस्थिती व अद्ययावत माहिती. शेतकरी मित्रांनो, कारण शेतकरी कल्याण आणि कृषी विभाग आणि शासन पातळीवरील काय आहे निर्णय सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा शेतकरी मित्रांनो. आणि तुम्हाला एक मनापासून सांगायचं आहे की आपला चॅनल आता हळूहळू पुढे जात असून जवळपास प्रत्येक शेतकरी मित्र आपल्या चॅनलला जोडला जातोय आणि सबस्क्राइब करत आहे. फक्त तुमचं प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. आता मित्रांनो, आपण बघूया आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा हप्ता भरपाई मिळण्यासंदर्भात शासन पातळीवर अत्यंत वेगाने आणि प्रभावीपणे कार्यवाही सुरू आहे. शेतकरी मित्रांनो, म्हणजेच आपल्या राज्यातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे की जर तुम्हाला पीक विम्याचा अजून हप्ता भेटलेला नसेल तर त्यावर शासन पातळीवर अत्यंत वेगाने प्रभावीपणे कार्यवाही सुरू झाली आहे. शेतकरी मित्रांनो, कारण विविध कारणांमुळे पीक विमा भरपाईतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींची शासनाने गंभीर दखल घेतली असून कृषी विभागाने तातडीने या प्रकरणांची प्रत्यक्ष तपासणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मागील खरीप व रब्बी हंगामातील अनेक पात्र शेतकऱ्यांचे दावे मंजूर करण्यात आले असून दर नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अद्याप प्रगतीपथावर आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, चला तर आता बघूया आपण पीक विमा हप्ता आणि नुकसान भरपाई संरचना कशी आहे. शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये म्हणून पीक विमा योजनेअंतर्गत विमा हप्त्याचे दर अत्यंत मर्यादित ठेवण्यात आले आहेत. वेगळ्या हंगामातील पिकांसाठी निश्चित केलेले विमा हप्ता दर खालील प्रमाणे आता आपण बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आता बघा पिकाचा प्रकार आणि हंगाम काय आहे आणि शेतकऱ्यांनी भरवायचा हप्ता किती. मित्रांनो, खरीप हंगाम म्हणजेच अन्नधान्य व गळीत धान्य पिके शेतकऱ्यांनी भरवायचा हप्ता 2% आहे. शेतकरी मित्रांनो, आता रब्बी हंगामामध्ये अन्नधान्य व गळीत धान्य पिके याला 1.5% शेतकऱ्यांनी भरवायचा हप्ता आहे आणि कापूस आणि कांदा म्हणजेच नगदी पिके शेतकऱ्यांनी भरवायचा हप्ता आहे 5%. शेतकरी मित्रांनो, आता बघा शेतकऱ्यांच्या वाट्याला वरील मर्यादित हप्ता वगळता उर्वरित विम्याची मोठी रक्कम राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने संयुक्तपणे भरून शेतकऱ्यांना संपूर्ण सुरक्षा कवच प्रदान केले आहे. तसेच मागील काळातील रखडलेली सर्व भरपाई त्वरित वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. शेतकरी मित्रांनो, आता बघा ई पीक पाहणी म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्वे अनिवार्य आहे. कारण शासनाने प्रशासनाने पारदर्शकता आणण्यासाठी किंवा इतर कोणतीही मदत न घेता ई पीक पाहणी म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्वे संदर्भात नवीन सुधारित नियमावली जाहीर केली आहे. पीक विम्यासह सर्व प्रकारच्या सरकारी योजनांचा अनुदानाचा आणि मदतीचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंदणी स्वतः मोबाईल ॲपद्वारे डिजिटल सर्वेक्षणात करणे अत्यंत अनिवार्य महत्त्वाचे ठरते. नोंदीच्या आधारावरच नुकसान भरपाईचे दावे जलद गतीने निकाली काढले जातात. शेतकरी मित्रांनो, बाब अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही कोणाची मदत न घेता ई पीक पाहणी म्हणजे डिजिटल क्रॉप सर्वे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल ॲपद्वारे डिजिटल सर्वेक्षणात अत्यंत अनिवार्य महत्त्वाचे ठरत आहे. कारण तुम्ही घर बसल्या आपल्या पिकांची नोंदणी किंवा इतर सरकारी योजनांचा अनुदानांचा मदतीचा लाभ घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला ई पीक पाहणी किंवा डिजिटल क्रॉप सर्वे येत नसेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ त्यावरती बनवू आणि त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. शेतकरी मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही तुम्हाला ई पीक पाहणी किंवा डिजिटल क्रॉप सर्वे तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही ते शिकून पण घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही आपल्या जवळच्या केंद्रालयात किंवा इतर कोणाच्या मदतीने ई पीक पाहणी भरू शकता. शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला महत्त्वाची सूचना आहे की ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी पूर्ण नसेल त्यांना पीक विमा भरपाई मिळण्यात अडचणी येऊ शकतात. तर तुम्हाला सांगितलं की प्रत्येक शेतकरी मित्राला ई पीक पाहणी ॲप चालवता आले पाहिजे. त्यामुळे तुम्हाला तुमचे हप्ते पीक विमा भरपाई लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकते.
आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, का व्हिडिओ मी त्यावरतीच बनवणार आहे. मित्रांनो, जिल्हा व तालुकास्तरीय तक्रार निवारण कक्ष. शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही किंवा मंजूर झालेल्या भरपाईच्या रकमेत काही त्रुटी अथवा तफावत आढळली आहे. शेतकऱ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शासन निर्देशानुसार जिल्हा आणि तालुका स्तरावर विशेष सुविधा व तक्रार निवारण केंद्र करण्यात आलेले आहे. शेतकरी या केंद्रावर जाऊन आपल्या तक्रारी नोंदवू शकता. कृषी विभागाकडून तातडीने निवारण केले जाईल. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पीक विमा मिळालेला नाही किंवा मंजूर झालेल्या भरपाईच्या रकमेत काही त्रुटी अथवा तफावत आढळली असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. शासनाद्वारे जिल्हा व तालुका स्तरावर सुविधा व तक्रार निवारण केंद्रे सुरू करण्यात येत आहे. शेतकरी मित्रांनो, कोणतीही तक्रार तिथे नोंदवू शकतात. जर तुम्हाला पीक विमा भेटण्यासाठी त्रुटी येत असतील किंवा काही असतील तर तुम्ही नक्की तिथे तक्रार करू शकतात. म्हणजेच त्यालाच म्हणतात जिल्हा व तालुकास्तरीय तक्रार निवारण कक्ष. शेतकरी मित्रांनो, हा होता आजच्या विशेष बातमीपत्रामधील पीक विमा योजना आणि सद्यस्थिती अद्ययावत माहिती. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून बघत आहात ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला पीक विमा भेटला की नाही ते पण सांगा. नसेल भेटला तरी पण सांगा. शेतकरी मित्रांनो, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा व्हॉट्सअप ग्रुपवरती. आणि आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. शेतकरी मित्रांनो.